मोबाईल हातात आणि तुम्ही कमोडवर, असं खरं होतंय का? तुम्ही फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाता आणि वेळेचं भान राहत नाही, असं होतंय का? डॉक्टरांच्या मते टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कमोडवर जास्त वेळ बसल्याने तुमच्या गुदद्वाराच्या नसांवर दाब येतो. या दाबामुळे त्या सुजतात आणि दुखू लागतात. हेच मुख्य कारण आहे मूळव्याध होण्याचे. आजकाल मूळव्याध होणे ही कॉमन गोष्ट बनत चालली आहे. दुसरं म्हणजे यामुळे तुमचं पेल्विक फ्लोअर मसल्स कमजोर होत जातात. मूत्राशय आणि आतड्यांना आधार देण्याचं काम हे मसल्स करत असतात. कमोडवर जास्त वेळ बसल्याने हे मसल्स कमकुवत होत जातात आणि नंतर बसण्यास त्रास सुरू होतो. अजून एक प्रॉब्लेम अनेकांना भेडसावतो आहे, तो म्हणजे रेक्टल प्रोलॅप्स. अत्यंत भयानक असं दुखणं आहे हे, जिथे तुमच्या आतड्याचा काही भाग गुदद्वारातून बाहेर लटकायला लागतो. आता एवढंच नाही तर कमोडवर नुसतंच जास्त वेळ बसल्याने बद्धकोष्ठतेची म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता वाढीस लागते. आणि हो, तुम्ही गरजेपेक्षा जास्त जोर लावत असाल तर त्रास अजूनच वाढत जाऊ शकतो बरं का. काही ठिकाणी असं दिसून आलं आहे की फोनच्या स्क्रीनवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा फ्लश करता तेव्हा ते जंतू हवेत मिसळून तुमच्या फोनवर येतात. अरे बापरे. मग या सगळ्यावर उपाय काय? टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका. फोन शक्यतो बाहेरच ठेवा आणि काही मिनिटात काम झालं नाही तर उठा आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. हा एक साधा बदल तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. त्रास जास्त होत असल्यास डॉक्टरांना जरूर दाखवा. निरोगी राहा आणि जोर नका लावू.